सचिव साहेब तुमच्याशी प्रश्न आहे मला, बोला. तुम्ही आमचे प्रश्न ऐकायला बसले की नाही बसले? नाही बसले का? मग तुम्ही कोणताच प्रश्न आमचा करणार नाहीये. सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे. 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध. आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे. कोणतेच नाही. कसं म्हणजे आम्ही जर प्रश्न इथं आणला एखादा, तो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार नाही? मग आम्ही कोणाकडे जाऊ? वरिष्ठ कार्यालय. कोणाकडं? आम्ही तिथे करूया, तिथे जायचं. पण तुम्ही करणार नाही? सर तुम्ही करणार नाही का? नाही. ठीक आहे. काही हरकत नाही. आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. विशेष ग्रामसभेमध्ये जेव्हा आम्ही प्रश्न केला की आमच्या समस्या होत्या दूषित प्राण्याच्या बाबतीत किंवा नाल्याच्या बाबतीत किंवा स्वच्छतेच्या बाबतीत, असे अनेक प्रश्न, तेव्हा सचिवाचं उत्तर हे होतं की आम्ही तुमचं कोणताही प्रश्न ऐकून घेणार नाही किंवा आम्ही तुमच्यासाठी इथे बसलेलो नाही आणि तुम्ही कुठेही आमची तक्रार केली तर आमचं काहीच करू शकत नाही, अशा प्रकारचं. त्याबद्दल मग ते ग्रामपंचायतमधले म्हणत होते सचिव की तुमच्याकडून जे काही होत असेल ते करून घ्या. आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही कशासाठी खुर्चीवर बसले आहे बा? गरिबाचं काम करत नाही, गावाचं काम करत नाही, तर तुम्ही कशासाठी बसले आहे बा? आमचं हे म्हणणं. कशासाठी आज तुम्ही या ठिकाणी हे निवेदन देण्यासाठी आलेले आहेत? आज आम्ही इथे गट ग्रामपंचायत वाई खुर्द येथून सचिव आणि सरपंचाच्या बाबतीत निवेदन देण्यात आलेलं आहो. आमचा प्रश्न असा होता, आमचं जे निवेदन होतं हे तसं होतं की आम्ही जेव्हा सचिवाला ग्रामपंचायत काल विशेष ग्रामसभा आयोजित केलेली होती, त्या विशेष ग्रामसभेमध्ये जेव्हा आम्ही प्रश्न केला की आमच्या समस्या होत्या दूषित प्राण्याच्या बाबतीत किंवा नाल्याच्या बाबतीत किंवा स्वच्छतेच्या बाबतीत, असे अनेक प्रश्न, तेव्हा सचिवाचं उत्तर हे होतं की आम्ही तुमचं कोणताही प्रश्न ऐकून घेणार नाही किंवा आम्ही तुमच्यासाठी इथे बसलेलो नाही आणि तुम्ही कुठेही आमची तक्रार केली तर आमचं काहीच करू शकत नाही, अशा प्रकारचं. त्याबद्दल आम्ही इथे जमलेलो आहोत. बरं, त्याबाबत तुमच्याकडे काही पुरावा आहे का? त्याचा व्हिडिओ आहे आमच्याकडे, एक व्हिडिओ. बरं, मग आज कोणाकडे तक्रार केली त्यांची? आम्ही तिथे पंचायत समितीमध्ये गेलो तेव्हा विस्तार अधिकाऱ्याकडे तक्रार केली. आता तहसीलदार साहेबांकडे अजून तक्रार. तुम्हाला त्यांनी असं म्हटलं, काय म्हणायचं आहे याच्या मागे, काय असू शकते? या बाबतीत तर आम्हाला काही माहिती नाही, पण जे उत्तर दिलं त्यांनी की आम्ही तुमच्यासाठी नाही यावं, तर मग हे कोणासाठी आहे असा प्रश्न आम्हाला त्यांच्याशी विचारायचा आहे. तुम्ही कोणासाठी आहे? आम्ही जे टॅक्स भरतो त्यातून तुमचा पगार निघते, मग तुम्ही तर आमच्यासाठी असायला पाहिजे, आमचे कामं करायला पाहिजे. पण त्यांनी असं न म्हणता त्यांनी सरळ भाषेत उत्तर दिलं की तुम्ही कोणाकडेही तक्रार केली, BDO साहेबांकडे करा किंवा कोणाकडे, तर आम्ही तुमचं काय नाव काहीच आहे सचिवांचं? त्या सचिवांचं नाव आहे माननीय श्री गणेश नाईक आणि सरपंच रुपेश भाऊ फुसे. माझं नाव अर्चना सतीश दुर्वे. मी काल मीटिंगला गेली होती. आम्ही तहसीलदार सर पण आले होते. आम्ही त्यांना म्हटलं आमच्या गावामध्ये बा टॉयलेट वगैरे खूप खराब झाले आहे, आम्हाला किंवा गटर उपसून द्यावे. आमच्याकडे लहान लहान मुलं आहे, डासं वगैरे ते येत आहे बा, अशाने बिमारी वाढते. आम्ही इतकी असं म्हटलं होतं आम्ही, तर ते तहसीलदार सर म्हणत होते की तुम्ही सरपंच आल्या आणि सचिवाला म्हणावा. आम्ही गेलो होतो मग ग्रामपंचायतमध्ये. मग ते ग्रामपंचायतमधले म्हणत होते सचिव की तुमच्याकडून जे काही होत असेल ते करून घ्या. आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही कशासाठी खुर्चीवर बसले आहे बा? गरिबाचं काम करत नाही, गावाचं काम करत नाही, तर तुम्ही कशासाठी बसले आहे बा? आमचं हे म्हणणं होतं, बाकी काही उद्देश नव्हता. बरं, कारवाई झाली पाहिजे का त्याच्यावर? कारवाई झाली पाहिजे म्हणून इथं आलो ना आपण. एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून या घटनेकडे कसं पाहता आणि काय न्याय मिळाला पाहिजे गावकऱ्यांना? माझं तर असं मत आहे, जेव्हा हे माझ्यापर्यंत पोहोचले तेव्हा मी यांना घेऊन वरुड पंचायत समितीमध्ये गेलो आणि त्या BDO साहेब पण आज तिथे नव्हते, ते कुठेतरी अमरावतीला गेलेले आहेत. तर हे सर्व मला एक म्हणायचं आहे, तर आज वाई खुर्द या गावातून जर एवढ्या मोठ्या संख्येने जर आज इथे हे नागरिक जमा झालेले आहे, तर खरंच
म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे एक प्रकारे बेदखलपणा, ग्रामसेवक असो, ग्रामसेवक म्हणजे प्रशासन, म्हणजे त्यांच्या अर्वाच्छ शब्दामध्ये त्यांच्याविषयी बोलणं, त्यांच्या विरोधात बोलणं, हे कुठंतरी हे ग्रामसेवक हे चुकीचं असं वक्तव्य करणं हे बरोबर नाही आहे. ह्या गावकऱ्यांना, मला तरी असं वाटते, गावकऱ्यांना म्हणजे ह्या नागरिकांना त्यांनी खरंच न्याय हा द्यायला पाहिजे. आणि आज त्यांनी मलाही म्हटलं, मी इथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे की एक तहसीलदार साहेबांनासुद्धा आपण हे निवेदन द्यायला पाहिजे, कारण एक तालुक्याचे एक जबाबदार पालक म्हणून आपण त्यांनाही एक निवेदन दिलं पाहिजे. एवढंच बोलतो. आणि त्यांना हा न्याय मिळाला पाहिजे आणि ग्रामसेवकावर कारवाई व्हायला पाहिजे. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.